ठाण्याच्या कोपरीतील संत तुकाराम मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सव शुक्रवारी लोकपरंपरेच्या रंगाची अनोखी उधळण झाली। धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात श्री अंबेमां चरणी आगरी कोळी संस्कृतीचा साथ चढला। अविनाश काभाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांच्यासह नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या आगरी कोळी बाणा ह्या बहादर गीत संगीत नृत्य कार्यक्रमाने पारंपरिक ठेक्यावर रसिक भाविकांना थिरकायला भाग पडले। यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची विशेष उपस्थिती होती। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात शुक्रवारी आगरी कोळी परंपरेचा सुरेख आणि रंगतदार आविष्कार पाहायला मिळाला। कोपरीच्या संत तुकाराम मैदानात पार पडलेल्या आगरी कोळी बाणा ह्या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। नामवंत कलाकार अविनाश काभाडी, शशांक पाटील आणि पौर्णिमा काकडे यांनी आगरी कोळी संस्कृतीची झलक गीत संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून सादर केली। नारळी पौर्णिमेपासून विविध सणासुदीत गाजलेली गाणी तसेच कोळीवाड्यातील 21 दिवसीय गणेशोत्सवाच्या गीतातून वर्णन केले। पारंपरिक कोळी गीतापासून ते 1970-80च्या दशकातील मी डोलकर यासारख्या लोकप्रिय गीताच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले। सुशील कुमार यांनी कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत निवेदन करताना सण उत्साहाचे महत्त्व तसेच 3.5 शक्तिपीठाचा महिमा रसिकांसमोर प्रभावीपणे उलगडला। एकंदरीत आगरी कोळी परंपरेच्या सुरावटीने चैत्र नवरात्रोत्सवात सांस्कृतिक ऊर्जा आणि आनंदाची उधळण झाली। तत्पूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना सचिव संजय मोरे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तरोत्तर रंगलेल्या आगरी कोळी बाणा कार्यक्रमात येळकोट येळकोट, खंडेरायाचा, वेसावची पारू ह्यासारख्या गाजलेल्या कोळी गीतांवर महिलांनी सभा मंडपात फेर धरला। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लतावहिनी एकनाथ शिंदे यांनीही कोळी गीताच्या पारंपरिक तालावर फेर धरत कार्यक्रमात रंग भरला। त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्राची संत परंपरा आणि संस्कृती अतुलनीय आहे। एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दोघेही पितापुत्र राज्यासाठी कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा परिवार आहे। हा समृद्ध महाराष्ट्र आपण जपला पाहिजे। मी जरी गोव्यातून आले असले तरी महाराष्ट्राने माझे स्वप्न पूर्ण केले। महाराष्ट्राच्या मातीशी माझे जुळलेले हे सूर आयुष्याच्या अखेरपर्यंत असेच राहू दे, ही देवी चरणी प्रार्थना केल्याचे वर्षा उसगावकर यांनी सांगितले। कुटुंबाची चिंता वाहता वाहता आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो असे सांगून त्यांनी हेल्थ लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट हा संदेश उपस्थित रसिकांना दिला। धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते। खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे दरवर्षी शिंदे साहेब मला बोलावतात आणि माझं येणं होतं, पण चैत्र उत्सवात मी कधी सहभागी झाले नव्हते, पहिल्यांदाच आले आहे। आणि या दिवसात सुद्धा हा उत्साह बघून आणि तुमची एनर्जी बघून खूप छान वाटलं आणि वहिनींची ओळख प्रथमच झाली याचा मला खूप आनंद आहे। आणि त्यांनी मला आरतीमध्ये सहभागी करून घेतलं। देवीचा आशीर्वाद, देवीची नजर काढायला सुद्धा एक वेगळं भाग्य लागतं नाही का, तर ते तुम्ही मला मिळवून दिलं। कारण शिंदे साहेबांचा परिवार म्हणजे फार मोठा आहे आणि त्यांचं एकच ब्रीद आहे ते, आणि त्यांचे चिरंजीव महाराष्ट्राची सेवा करतायत जनतेची। त्यांना मी खूप आरोग्य आणि आयुष्य चिंतित आहे। देवी चरणी त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी, आणि त्यांचा परिवार म्हणजे फक्त त्यांचं कुटुंब नव्हे तर सगळा त्यांचा जो जनतेचा परिवार आहे, कारण ते फार मोठे नेते आहेत आणि त्यांची टीम फार मोठी आहे। त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते। आपलं महाराष्ट्र त्यांच्या ठाई सुखरूप आहे आणि महाराष्ट्राला कधीच कुणाची नजर न लागो, सगळं म्हणजे सगळ्या जगालाच, म्हणजे सगळ्या जगात सगळं सुरळीत चाललं पाहिजे
पण त्यात आपल्या महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे, संत परंपरा आहे आणि ती मला वाटतं कुठल्याही राज्यापेक्षा खूप श्रीमंत आहे महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत. तर आणि तो नेहमीच ते आपण जतन केलं पाहिजे सगळ्यांनीच, ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. तसंच अं, चित्रपट सृष्टीचे चांगले गुणी असे नट श्री मंगेश देसाई यांना सुद्धा मी शुभेच्छा देते. ते फार चांगले नट आहेत आणि साहेबांचे अगदी काय म्हणतो आपण त्याला चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे चांगले हितचिंतक आहेत. ते बघून मला खूप छान वाटतं. आणि तुम्ही सगळे तर आजची जी थीम आहे ती आगरी थीम आहे. मी आत बसून ही गाणी ऐकत होते, अतिशय छान ती गोड लागत होती कानांना. सगळे अगदी सुरेलपणे गातायत. तर सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते. सूत्रधारांचं नाव मला माहिती नाही, पण आपली भेट झालीच असेल याच्या आधी, मला खात्री असेल. पण धन्यवाद. आणि बस माझ्यावर असंच प्रेम करत राहा एवढं मी म्हणेन. कारण एक स्वप्न पाहिलं होतं गोव्यात राहून आणि गोवा सोडून मला महाराष्ट्रात यावं लागलं माझ्या या व्यवसायामुळे. पण महाराष्ट्राने मला आपलंसं केलं हे महत्वाचं. गंमत जम्मत या पहिल्या चित्रपटापासून आज तागायत आपली जी छान म्हणजे सूर जुळले ते आज तागायत तसेच जुळलेले आहेत आणि तसेच ते राहतेत माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत. असंच मी देवीजवळ मागेन. बस कलाकाराला दुसरं काय हवं. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना मी खूप आरोग्य आणि आयुष्य चिंतते. कारण आरोग्यम धनसंपदा, त्याच्या पुढे काहीही नाही. कुणीतरी म्हटलं आहे कॅरेक्टर लॉस्ट एव्हरीथिंग लॉस्ट, पण हेल्थ लॉस्ट एव्हरीथिंग लॉस्ट. त्यामुळे आपलं आरोग्य सांभाळा. विशेषतः माझ्या सगळ्या सख्यांना मी ते सगळं सांगू इच्छिते. कुटुंबाची काळजी वाहता वाहता कधी कधी आपण आपलं आरोग्य विसरून जातो आणि बहिणी सुद्धा तसंच करतात असं मला वाटतं. पण बहिणी तसं करू नका. कारण तुम्ही आम्हाला हवे आहात, सगळ्या महाराष्ट्राला हवे आहात आणि साहेबांपर्यंत तुम्ही बऱ्याच सख्यांचा आवाज आणि बऱ्याच कुटुंबाचा आवाज पोहोचत असाल. त्यामुळे तुम्ही नेहमी चांगल्या राहा, आनंदी राहा. तुम्ही आनंदी आहातच. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य मला आवडलं आणि ते भावलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.